काल बुधवारी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आर्णी तालुक्याचा दौरा केला। ते शेताच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, सेवा पंधरवाड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। सर्व काही प्रोटोकॉलनुसार झाले। पण या शासकीय दौऱ्याच्या चकचकाटामागे अरुणावती नदीच्या काठावर वसलेल्या पूरग्रस्त वस्त्यांमध्ये एक भीषण वास्तव आक्रोश करत होते। ते वास्तव जाणून घेण्यासाठी दैनिक अजिंक्य भारतचे प्रतिनिधी आज थेट त्या वस्त्यांमध्ये पोहोचले। जे समोर दिसले ते केवळ प्रशासकीय अनास्थाच नव्हे तर संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव दर्शविणारे चित्र होते। सगळ्यात आधी शेतकऱ्यांच्या जखमेवरची ताजी खपली। शासनाने 23 सप्टेंबरला अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत जाहीर केली, पण आर्णीतील शेतकऱ्यांना ती मिळणार का हा प्रश्न आहे। कारण ज्या काळात पंचनामे होणे अपेक्षित होते तेव्हा तालुक्यातील 6 मंडळ अधिकारी आणि 5 तलाठी दक्षिण भारताच्या आनंद यात्रेवर होते। ते परतल्यावर 23 तारखेला रात्री घाईघाईने पंचनामे झाले, पण तोपर्यंत मदतीचा GR निघाला होता। काल जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक शेतकऱ्यांनी आमचे पंचनामे झाले नाहीत म्हणून टाहो फोडला, पण ते ऐकण्यासाठी यंत्रणेला वेळ नव्हता। हे झाले शेताचे, पण लोकांच्या घरांचे काय? आज दैनिक अजिंक्य भारतचे विशेष प्रतिनिधी मनोज माघाडे यांनी बाबा कंबलपोश दर्ग्यापासून ते आठवडी बाजार आणि महाकाली मंदिरापर्यंतच्या नदीकाठच्या वस्त्यांमधील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या घरी भेटी दिल्या। त्यांच्याशी संवाद साधला। प्रत्येक घरात तीच कहाणी, तीच व्यथा। लोकांच्या घरांच्या मातीच्या भिंती कोसळल्या आहेत। घरातले धान्य, गहू, तांदूळ, डाळी सगळं काही पुराच्या पाण्यात भिजून खराब झाले आहे। घरातील भांडीकुंडी वाहून गेली आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून हा नरकपात सोसणाऱ्या या लोकांकडे एकही शासकीय कर्मचारी फिरकलेला नाही। नैसर्गिक आपत्तीनंतर 48 तासांच्या आत मिळणारी शासकीय मदत तर दूरच, साधे पंचनामे करण्यासाठीही कुणी आलेले नाही। एका घरात भेटलेल्या आजीबाईंच्या डोळ्यात पाणी होते। त्या म्हणाल्या, साहेब 2 महिने झाले घरात कमरे इतकं पाणी होतं, सगळं वाहून गेलं, जगायचं कसं तुम्हीच सांगा, कुणीच येत नाही आमच्याकडे। जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा तालुक्यात होतो, पण नदीकाठच्या या वस्त्या त्यांच्या नकाशावर नाहीत का? हे लोक तहसीलमध्ये जातात, अधिकाऱ्यांना भेटतात, परंतु त्यांच्या प्रश्नाकडे कुणीही संवेदनशीलपणे बघत नाही। सेवा पंधरवाड्याचा उत्सव साजरा करणारी ही यंत्रणा इथल्या लोकांच्या नशिबी आलेला आपत्तीचा वनवास कधी बघणार हाच प्रश्न अनुत्तरित आहे। काका, आपलं नाव काय? शिवशंकर शिवशंकर शिवदुरारे श्रीवास। श्रीवास, हे आपलं घर कधी पडलेलं आहे? पूरचे रट्टे म्हणजे बसत होते। अच्छा, पूर पाण्यामुळं कमी आतापर्यंत काही मंडळ अधिकारी, तलाठी वगैरे, काही तहसीलदार वगैरे काही आले होते पंचनामे करण्याकरिता? कोणीच नाही। आणि काही आपल्याला मदत वगैरे भेटलेली आहे कोणाकडून? बिलकुल नाही। अच्छा, बरं बरं।